नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण इन्स्टंट आवळ्याचं लोणचं करणार आहोत। बनवायला अतिशय सोपं आणि चवीला अप्रतिम तर आहेच, तसेच औषधी गुणधर्म सुद्धा आवळ्यामध्ये असतात। त्यामुळे हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याला आपण एका चाळणीवरती ठेवून छान वाफून घेणार आहोत। तर पाणी सुद्धा गरम झालेले आहे। यावरती आवळे आपण वाफून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत। लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत। तर एक पॅन घेतलेला आहे। यामध्ये मी 5 चमचे मोहरी घेतलेला आहे। तर मोहरी आपल्याला थोडी जास्तच घ्यायची आहे। तर आता मोहरी आपण छान भाजून घेणार आहोत। मोहरी छान हलकीशी भाजली गेलेली आहे। आता ही बाजूला काढून ठेवणार आहे। त्याच पॅन मध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत। तर यामध्ये 3 चमचे जिरे टाकलेला आहे, 2 चमचे ओवा टाकलेला आहे, त्यानंतर 1 चमचा मेथी दाणा टाकलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत आणि 2 चमचे बडीशोप घेतलेले आहे, 3 चमचे तीळ आहे। तर हे सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजायचं नाहीये। तर छान असं भाजून झालेलं आहे। आता हे एका प्लेट मध्ये काढून घेत आहे। आता मोहरी आणि हे मसाले सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहे। तर हे सर्व मिक्सरला लावून छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे किंवा पावडर करून घ्यायचे आहे। इथे आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। तर आपण बघणार आहोत की आवळे शिजले की नाही। तर छान असे शिजून झालेले आहेत। आता हे आपण थंड करून घेणार आहोत। आवळे थंड झाले की याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि मधली बी काढून टाकणार आहोत। तर आकार तुम्ही आवडीनुसार देऊ शकता। तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुकडे करून घेऊ शकता किंवा यापेक्षा बारीक सुद्धा कट करून घेऊ शकता। तर याच पद्धतीने आता मी हे सर्व कट करून घेत आहे। बाजारामध्ये आवळे आता खूप प्रमाणात येत आहे। त्यामुळे इन्स्टंट लोणचं करून खाणं आणि त्याबरोबर त्याचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता। तर आवळा हा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। याचे गुणधर्म तर सर्वांना माहितीच आहे। तर आता हे इथं सर्व कट करून झालेले आहे। त्यानंतर पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे। त्यानंतर 4 लवंग आणि 4 मिरे तेलामध्ये टाकलेले आहे। तेल मी अर्धी वाटी घेतलेला आहे। त्यानंतर कलर येण्यासाठी 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे। तर चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचे तुकडे सुद्धा टाकू शकता। त्यानंतर आपण उकळून घेतलेले आवळे हे सुद्धा यामध्ये टाकून द्यायचे आहे। इथे अर्धा चमचा हिंग सुद्धा टाकलेला आहे। आता हे तेलामध्ये छान आपण परतून घेणार आहोत, ज्यामुळे आवळ्याचा ओलसरपणा नष्ट होईल। तर चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेला आहे।
तर तेलामध्ये असं खमंग हे परतून घ्यायचे आहे, ज्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही. आता हे छान परतून झाले की त्यावरतून आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला टाकणार आहोत. तर हे मी 3 चमचे टाकलेला आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं लोणच्याला तेल लागलेलं आहे. तर इथे आपले हे इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं थोडं थंड झाले की यावरती मी आमचूर पावडर टाकलेला आहे. तर हे आमचूर पावडर आपण खट्टा मिठा स्वाद येण्यासाठी टाकलेला आहे. तर इथे आता एका काचेच्या बरणीत किंवा डब्यामध्ये तुम्ही हे लोणचं ठेवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत एकदा भेटू. धन्यवाद.